नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. श्रीरामपुरात नीट पेपर फुटी प्रकरणावर संताप, आरोपींना फाशीची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. गांधी पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात आरोपींच्या फोटोंना जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान आरोपींना फाशी द्या, एन्काउंटर करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या प्रकरणातील प्राध्यापक शिवराज मोटेगावकर, प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, प्राध्यापक मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल आणि विकास बिवाल यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की या घोटाळ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी आरोपींच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची मागणी केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे यांनी या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची गरज असल्याचे सांगितले. महिला आघाडीच्या रमादेवी धीवर यांनीही हे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली. आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रकरणात पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा केएनएच न्यूज 24.